ही सिंगल फेज घरगुती चालणारी चक्कीची मोटर आहे मित्रांनो, जी की जळली होती. आपण याला वाइंडिंग केलेली आहे. तर हे बघू शकता 1 HP ही मोटर आहे. RPM बघू शकता 2880 RPM आहे. सिंगल फेजवर चालते, जी की घरच्या लाईनवर चालते. हे मोटर कशाद्वारे ऑपरेट होते तर हे बघू शकता. हे त्याचा डब्बा आहे मित्रांनो. याच्यावरतीच सगळी मोटर ऑपरेट होते. इथे जो मेन लाईनचा सप्लाय राहतो तो लागतो, इथे फेज लागतो, इथे न्यूट्रल लागतो आणि हे दोन मोटरचे वायर लागते इथे. तर हे बघू शकता फेज, न्यूट्रल आणि इथे दोन मोटरचे वायर आणि इथं तो पंख्याची वायर लागते, जे की गहू आतमध्ये उडते. हे बघू शकता इथे दोन मोटरचे वायर लागते आणि हे बघू शकता जास्तीत जास्त एम्पियर किती घेते मित्रांनो. हे तर जास्तीत जास्त एम्पियर घेते 7 एम्पियर आणि हे M1चं जे असा बॉक्स राहते तो घेते 4.5 पर्यंत. M2चा बॉक्स राहते तो घेते 5.5 पर्यंत आणि व्होल्टेज पण बघू शकता 180 ते 260 व्होल्टेजवरती हे काम करते. आणि या मोटरला कॅपॅसिटर कितीचं लागते 1 HP तर हे बघू शकता. हे कॅपॅसिटर आहे. हे 1 HP मोटर आहे. 2800 RPM आहे हिचं, 2880 RPM आणि हे कॅपॅसिटर बघू शकता 20 MFDचं हे कॅपॅसिटर आहे. 20 MFDच्या कॅपॅसिटरवरच चालवायचे आहे, अन्यथा मोटर जळू पण शकते. जास्त MFDचं कॅपॅसिटर लावायचं नाही आहे. जे की कंपनीसोबत आलेलं आहे तेच कॅपॅसिटर आपल्याला या मोटरमध्ये लावायचं आहे. तर चला तुम्हाला दाखवते आता याचे कनेक्शन करून. तर आता हे कनेक्शन बघा, हे स्टार्टिंगचे कॉईल आहे. त्या स्टार्टिंगच्या कॉईलचे हे 4 शेंडे निघालेले आहे बाहेर. त्या 4 शेंडे बाहेर निघाले आहे. काय करायचं आहे आपल्याला, हा जो बाहेरचा शेंडा आहे ह्या कॉईलचा हे बघू शकता. हे आतमधला शेंडा आणि हा बाहेरचा शेंडा. हा बाहेरचा शेंडा मी याच्यामध्ये हा स्लीव टाकलेला आहे. हे बघू शकता. हा स्लीव टाकलेला आहे. हा असा खोलून घ्यायचा आहे. खोलल्याच्या नंतर बरोबर इथे असं माप घ्यायचं आहे आणि ह्या पण कॉईलचा तो बाहेरचा शेंडा आतमधला नाही घ्यायचा आहे. इथचा बाहेरचा घेतला, ह्या कॉईलचा बाहेरचा घेतला तर ह्या पण कॉईलचा बाहेरचाच घ्यायचा आहे. तर हे बघू शकता. याला याच्यावरती वार्निश थोडंसं राहते, कोटिंग राहते, हे घासून टाकायचं आहे. घासलं, याच्यावरचं कोटिंग काढलेलं आहे मी. याच्यामध्ये स्लीवचा तुकडा टाकायचा आहे. हा बघू शकता छोटासा स्लीवचा तुकडा आहे. एक साईड टाकून घेणार आहोत मी याला. हा असा टाकून घेतला की नंतर मी असं याला जॉईंट मारून घ्यायचा आहे. तर हे बघू शकता जॉईंट झालेलं आहे. आता हे एक साईड करून घेत आहे मी याला आणि वरतून हा जाडा स्लीव याच्यावरती ढकलून घ्यायचा आहे. आता हे बघू शकता एक साईड करून घेतलेलं आहे. आता याचे स्टार्टिंगचे फक्त 2च शेंडे राहिले आहे. हे 2 शेंडे आपल्याला बाहेर काढायचे म्हणजे कनेक्शनसाठी. आता हे उरले आहे रनिंगचे 4 शेंडे. तर हे बघू शकता हा आतमधला आहे आणि हा आतमधला आहे. आतमधला साईडला करून घेतो आणि हे बाहेरचे आहे याचे. बाहेरचे पण सेम ज्याप्रमाणे आपण हा जॉईंट मारला होता सेम त्याचप्रमाणे हा पण जॉईंट मारून दाखवते तुम्हाला. हे रनिंगचे कॉईल आहे. या रनिंगच्या कॉईलचा ही एक कॉईल आहे आणि ही दुसरी कॉईल आहे. तर हे बघू शकता हा आहे आतमधला शेंडा आणि हा आहे बाहेरचा शेंडा. ह्या कॉईलचा हा बाहेरचा शेंडा, ह्या कॉईलचा हा आतमधला शेंडा आणि हा बाहेरचा शेंडा. हे बाहेरचा शेंडा आणि ह्या कॉईलचा बाहेरचा शेंडा आणि ह्या कॉईलचा बाहेरचा शेंडा. सेम त्याचप्रमाणे आपण इथे याला पण तसंच कनेक्ट करून घेऊ शकतो. हे 2 वायर आपण ह्या होलमधून इकडे बाहेर काढायचे आहे आणि हे 2 वायर रनिंगचा हा पहिला शेंडा आहे. आपण या होलमधून बाहेर काढून घेऊ ना, कनेक्शन होलमधून. आपण ह्या होलमधून हे चारही ह्याच होलमधून ह्या कनेक्शन प्लेटसाठी काढून घ्यायचे आहे. तर हे बघू शकता अशा प्रकारे आपण हे चारही कनेक्शनचे वायर जे आहे या वाइंडिंगचे बाहेर काढलेले आहे. आता आपण याला धाग्याने पूर्णतः बांधून घेणार आहोत. आता हे वाइंडिंग बघू शकता अशा प्रकारे आपण मोटर बांधून घेतलेली आहे. हे बघू शकता आणि त्याची कनेक्शन साईट.
हे कनेक्शन प्लेट आहे मित्रांनो. याच्यामध्ये हे चारही वायर याच्यामध्ये लागणार आहे. तर तुम्हाला आता पूर्ण प्रोसेस करून दाखवते. याच्यावरती पहिले आपल्याला आता वार्निश टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वार्निश टाकून घेतलेलं आहे पूर्ण. आता ह्या वाइंडिंगला रात्रभर लाईट देऊन सुकणार आहे ती मोटर. तर आता हे बघू शकता, वार्निश टाकल्यावर हे रात्रभर आता मोटर सुकणार आहे लाईटाखाली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी चॅनल आहे, नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो.